नमस्कार. बघा, आपण काल जी सफारी केली होती ती वैराट सफारी होती. संपूर्ण चिखलदरा आपण ह्या 2 टू व्हीलरवर फिरलो. जवळपास 100 किलोमीटरची आपली सफारी झाली होती. ठीक आहे. तर आता जो आहे ती आता सध्याला आपण जे निघतोय आहे तर ती जी सफारी आहे ती सफारी कोणती आहे तर ती सीमाडोह आणि कोलकस नावाचं जे ठिकाण आहे तिथं आपल्याला जायचं आहे. तर सीमाडोह नेमकं काय आहे तर सीमाडोह जे आहे तर तिथे एक म्युझियम आहे. त्याच्यानंतर तिथं बरंचसं टायगर एरिया मानला जातो आणि त्याचं टायगर सायटिंगचे चान्सेस जास्त आहे. त्याच्यामुळं आपण आपले जे ग्रुप आहे ह्या ग्रुपची सिक्युरिटी म्हणून ओपन जिप्सीमध्ये प्रवास करण्यात आपण एक बुलोरो मागवलेली आहे जी पूर्ण कवर आहे की जेणेकरून जर एखादा टायगरचा लेपर्डचा आता कसं आहे काही गोष्टी सांगता येत नाहीत. हे जंगल आहे त्याच्यामुळे काही घडू शकते. तर त्यासाठी आपण इथं जवळपास ओपन क्लोज जिप्सीमध्ये ह्या गोष्टीची आपण सगळी तयारी केली आहे. आता त्यानंतर आपले जे संदीप सर आहे, संदीप सर या इकडं, ते संदीप सरच्या मार्गदर्शनाखाली आपण बुलोरोची तयारी केली. ठीक आहे. तर या बुलोरोची तयारी केली कशामुळे तयारी केली कारण कुठं अटॅक वगैरे होऊ नये. कारण आपण नवीन आहे या जंगलामध्ये, आपण काही ट्रेन लोक नाहीत. त्याच्यामुळे कधी काय अटॅक होऊ शकतो, काही होऊ शकतो. तर संदीप सर तुम्हाला थोडंसं माहिती सांगतील. तर घ्या, बोला संदीप सर. ही जंगल सफारी आहे. जंगल सफारीमध्ये असल्यामुळं आपल्या सेफ्टीच्या हिशोबानं आपल्याला गाडी पूर्ण पॅकिंग लाईन म्हणून आपण बोलवलेली आहे इथं. धन्यवाद. बघा, तर बुलोरोमध्ये जायचं आहे. आता संध्याकाळ होईल कदाचित यायला. तिथं म्युझियमसुद्धा आहे. म्हणजे जे आत्तापर्यंत पोचर किंवा शिकाऱ्यांनी जे काही प्राणी मारलेले असतात त्याच्या बॉडीमध्ये ते कापूस वगैरे भरून एक प्रतिकृती तयार केलेली असते. वाघाची, त्याच्यानंतर तुमच्या अस्वलाची, त्याच्यानंतर बिबट्याची, असे बरेचसे प्राणी आहेत. तर ते आपण कदाचित जर उघडं असेल ते बघू. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपण हत्ती सफारीसुद्धा करणार आहोत. त्याचा व्हिडिओ लगेच तुम्हाला लवकर मी हत्ती सफारीचा टाकेल, आम्ही ज्यावेळेस हत्तीवर बसेल त्यावेळेसचा. ठीक आहे. तर असंच तुम्ही पण या इथं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चिखलदरा हे काही असं खूप उष्ण हवेचं ठिकाण आहे, थंड हवेचं ठिकाण आहे. सध्या आम्हाला थंडी वाजायली इथं, हे खोटं नाही. कारण इथं 12 ते 20 ते 25 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान राहते. त्याच्यामुळं थंडी इथं वाजते. ठीक आहे. त्याच्यामुळं काय ऊन वगैरे असं काही लागत नाही इथं. चला, धन्यवाद.